कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेमध्ये जो काय आहे नाराजी नाट्य आपल्याला काल दिसलेलं आहे. युवासेना नाराज होती. जी नियुक्ती करण्यात आली, समिती गठीत करण्यात आली होती की निवडणुकी संदर्भामध्ये चर्चा असेल, युती असेल, जागा वाटपात असेल किंवा बैठका असतील किंवा राजकीय रणनीती कशी आखावी या संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि या समितीमध्ये 2 जिल्हा अध्यक्ष, 2 उपनेते, 2 शहर प्रमुख आणि 2 महिला आघाडी म्हणजे बेलापूर येरोली मतदारसंघातील सगळ्यात दिग्गज नेत्यांना आणि जिल्हाध्यक्षांना स्थान या समितीमध्ये देण्यात आलं होतं. याच अनुषंगाने नवी मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून अनिकेत म्हात्रे जे आहेत ते यांचं नाव कुठं तर नव्हतं. मग युवासेना आक्रमक झाली किंवा ते नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालं. मग आता अनिकेत म्हात्रेंची नियुक्ती आहे पुन्हा एकदा निवडणुकीच्या दृष्टीने जे आहे त्यांचा समावेश जे आहे त्या नियुक्तीमध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेनेला परत एकदा ते पत्र काढावं लागलं, नामुष्की ओढावी लागली शिवसेनेवर. कारण आधी डावळायचं मग परत नियुक्ती करायची, असं जे शिवसेनेचे नाराजी नाट्य. कारण शिवसेनेमध्ये नाराजी निर्माण वेगवेगळ्या गटामध्ये आहेत. त्यामुळे शिवसेनेतले अनेक नेते एकमेकांना मानत नाहीत. नेता नवी मुंबईचा कोण असाच प्रश्न होतो. चौगल्यांचा वेगळा गट, नाहटांचा वेगळा गट, किशोर पाटकर स्वतः वेगळा गट करतायत. मग अशा अनुषंगाने मग तिकडे सुरेश कुलकर्णी असतील किंवा वेगवेगळे शिवराम पाटील असतील असे दिग्गज नेत्यांचा वेगळा गट. त्यामुळे शिवसेना इतकी विस्कटलेली आहे, त्यामुळे त्याचाही नाराजी नाट्य जे आहे आगामी काळामध्ये निवडणुकी दृष्टीने होणार. एकमेकांना शह देणे, एकमेकांना गडबाजी, त्यामुळे एकमेकांचे आदेश कोण पाळते की नाही हाच प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे शिवसेनेत बैठका होत आहेत की नाही हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे शेवटी शिवसेनेच्या नेतृत्वाने अनिकेत म्हात्रेंची नियुक्ती जी आहे त्या समितीमध्ये सदस्य म्हणून करण्यात आलेले किंवा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या समावेश जो आहे त्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे युवासेनेचे प्रश्न असतील, तरुणांना उमेदवारी संदर्भामध्ये असतील ते चर्चा करतील. मात्र विकास नामाच्या बातमीनंतर कुठेतरी शिंदेंच्या शिवसेनेला जागा झाली असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.